नमस्कार, मी ॲडव्होकेट सागर आणि आपण पाहत आहात कायद्याची भाषा. समजा एक दिवस अचानक तुमच्या घरी किंवा मोबाईलवरती पोलिसांकडून एक नोटीस येते. त्यावर लिहिलेलं असतं नोटीस अंडर सेक्शन 41A किंवा आता भारतामध्ये लागू असणारे BNS 35. आणि मग मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात. माझ्यावरती गुन्हा दाखल झाला आहे का? मला अटक होणार का? मी जर पोलीस स्टेशनला गेलो तर पोलीस मला ताब्यात घेऊन अटक करतील का? पण थांबा, CRPC 41A नोटीस आली म्हणजे अटक होणारच असं अजिबात नाही. आज आपण अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत 41A नोटीस म्हणजे काय, ती का दिली जाते, नोटीस आल्यावर नागरिकांनी काय करावे आणि सुप्रीम कोर्टाने याबाबत काय सांगितलं आहे. 41A नोटीस म्हणजे कायद्याच्या भाषेत जर सांगायचे झाले तर 41A नोटीस म्हणजे पोलिसांनी एखाद्या व्यक्तीला चौकशीसाठी पोलीस स्टेशनला हजर राहण्यासाठी दिलेली कायदेशीर नोटीस. ही नोटीस अटक करण्याऐवजी दिली जाते. सोप्या भाषेत जर सांगायचे झाले तर पोलिसांना असं वाटते की तुमच्याकडून चौकशी आवश्यक आहे पण लगेच अटक करण्याची गरज नाही, म्हणून ते तुम्हाला सेक्शन 41A अंतर्गत नोटीस देतात. या प्रक्रियेचा मुख्य उद्देश आहे अनावश्यक अटक टाळणे. लक्षात ठेवा, 41A नोटीस म्हणजे पोलिसांची अटक नाही तर चौकशीसाठी दिलेली कायदेशीर नोटीस होय. या विषयावरती अर्नेश कुमार वर्सेस स्टेट ऑफ बिहार या खटल्यामध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत स्पष्ट निर्देश दिले आहेत. सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे, लहान आणि मध्यम स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी लगेच अटक करू नये. प्रथम 41A नोटीस देऊन चौकशीसाठी बोलवावे, कारण अनेक वेळा असे दिसून आले आहे की किरकोळ गुन्ह्यामध्ये अटक केली जात होती, नागरिकांना अनावश्यक त्रास दिला जात होता आणि त्याचा परिणाम कारागृहावरती अनावश्यक ताण निर्माण होत होता. म्हणून सुप्रीम कोर्टाने सांगितलं की अटक हा शेवटचा पर्याय आहे. 41A नोटीस आली म्हणजे अटक होणार का? सर्वसाधारणपणे नाही, कारण 41A नोटीस देण्याचा अर्थ असा असतो की सध्या अटक करण्याची आवश्यकता नाही, परंतु लक्षात ठेवा, जर एखादी व्यक्ती नोटीसकडे दुर्लक्ष करते, चौकशीला सहकार्य करत नाही, पोलिसांनी बोलवून देखील जात नाही, अशा वेळी पोलीस अटक करण्याचा विचार करू शकतात. नोटीस आल्यावर नागरिकांनी काय करावे तर सर्वप्रथम नोटीस काळजीपूर्वक वाचा. नोटीसमध्ये सहसा नमूद केलेले असते कोणत्या गुन्ह्याबाबत नोटीस दिलेली आहे, कोणत्या दिवशी चौकशीला हजर राहायचं आहे, कोणत्या पोलीस स्टेशनला हजर राहायचं आहे, दिलेल्या तारखेला उपस्थित राहा. कायद्यानुसार नोटीस मिळाल्यानंतर दिलेल्या तारखेला पोलीस स्टेशनला हजर राहणे आवश्यक आहे आणि वकिलांचा सल्ला घ्या. पोलीस स्टेशनला जाण्यापूर्वी वकिलांचा सल्ला घेणं हे सुरक्षित मानलं जातं, कारण वकील तुम्हाला काय बोलायचे आणि काय बोलायचे नाही हे कायदेशीर आणि तुमचे कायदेशीर हक्क काय आहेत हे योग्य पद्धतीने समजावून सांगू शकतो. चौकशी दरम्यान शांत राहा. चौकशी दरम्यान चुकीची उत्तरे देऊ नका, चुकीची माहिती देऊ नका, अनावश्यक वाद टाळा. लक्षात ठेवा, 41A नोटीस म्हणजे अटक नाही, नागरिकांना काही महत्त्वाचे हक्क आहेत. उदाहरणार्थ चौकशी दरम्यान मानवी वागणूक मिळण्याचा हक्क, अनावश्यक ताब्यात ठेवू नये, कायद्यानुसार प्रक्रिया पाळणे आवश्यक आहे. भारताच्या अनेक उच्च न्यायालयांनी देखील वेळोवेळी असे स्पष्ट केले आहे की 41A नोटीस ही नागरिकांची वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण करण्यासाठी महत्त्वाची प्रक्रिया आहे. म्हणून पोलिसांनी आणि नागरिकांनी ही प्रक्रिया कायद्याप्रमाणे तंतोतंत पाळणं आवश्यक आहे. लक्षात ठेवा, पोलिसांनी 41A नोटीस आली म्हणजे घाबरण्याचे कारण नाही, उलट ही नोटीस म्हणजे नागरिकांना दिलेली एक कायदेशीर संधी आहे, ज्यामध्ये ती व्यक्ती चौकशीला सहकार्य करू शकते, स्वतःचे म्हणणे पोलिसांसमोर मांडू शकते आणि अनावश्यक अटक टाळू शकते. लक्षात ठेवा, कायद्याची माहिती नसणे हीच सर्वात मोठी भीती आहे. म्हणून कायद्याची योग्य माहिती जाणून घ्या, कायद्याच्या मार्गाने पुढे जा, कारण कायदा तुमच्या बाजूने आहे. जर तुम्हाला अशा सोप्या भाषेमध्ये कायद्याचे व्हिडिओ पाहायचे असतील तर कायद्याची भाषा या माझ्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी आहे ॲडव्होकेट सागर. पुन्हा भेटूया एका नवीन कायदेशीर विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.